Good morning, all. So, today we start our next unit, that is control action. So, after learning this particular chapter, you will be able to explain, or you will be able to understood, or you will understood what different types of controllers available in the industrial system. So, what are the various type of control systems, or what are the various type of control action? So, the name of this chapter is control action. So, what is basically control action? So, the simple is what? The action which is taken to control the system. Now, what is system? System is anything. Let us take the example. Suppose I want to control the temperature of one room, or I want to control the temperature of oven. So, to control the temperature, what are the various इक्विपमेंट्स यू रिक्वायर्ड. समजा मी तुम्हाला सांगितलं की मला ह्या रूमचं टेम्परेचर 45 डिग्री 40 डिग्री सेट करायचं आहे. ओके, सो व्हॉट यू रिक्वायर्ड टू मेंटेन द टेम्परेचर? फर्स्ट थिंग यू रिक्वायर्ड हीटर. सो हीटर इज द एलिमेंट ऑफ दिस सिस्टम, इज इट. देन हीटर नंतर काय लागेल तुम्हाला? यू रिक्वायर्ड दी सेन्सर विच सेन्स दिस पर्टिक्युलर टेम्परेचर, की टेम्परेचर किती आहे. देन अकॉर्डिंग टू द अवेलेबल टेम्परेचर द सेन्सर विल गिव्ह सिग्नल टू हीटर. मग आता हीटरला सिग्नल द्यायचा म्हणजे हीटरला डायरेक्ट सिग्नल देईल का? नाही. सो त्याच्यात एक आणखी एक डिव्हाइस असेल, दॅट इज कॉल्ड कॉन्टॅक्टर. सो द कॉन्टॅक्टर supply to the heater is given through the contactor, and we will switch on and switch off the contactor. And who will switch on and switch off the contactor? The sensor. So sensor काय करणार की किती टेम्परेचर. आणि सो तुमचं जे समजा फॉर एक्झाम्पल 45 डिग्री मला टेम्परेचर मेंटेन करायचं आहे, तर 45 डिग्री हे काय झालं तुमचा रेफरन्स इनपुट, की मला एवढं ठेवायचं. दिस इज माय रेफरन्स, की मला 45 डिग्री पाहिजे. मग आहे किती? समजा 40 डिग्री आहे. मग हे सेन्स कोण करणार? तर सेन्सर. सेन्सर म्हणजे तुमचं थर्मोकपल असेल किंवा थर्मोस्टॅट असेल. आपण थर्मोकपल शिकलो आहे बघा, इज इट. तर थर्मोकपल काय करणार? सेन्स करणार. आणि थर्मोकपल त्या टेम्परेचरचं कन्व्हर्शन कशामध्ये करणार? व्होल्टेजमध्ये. आणि ते व्होल्टेज मग आपण ते मिली व्होल्ट असेल त्याला आपण ॲम्प्लिफाय करून काय करणार? तुमच्या कॉन्टॅक्टरला देणार, कॉन्टॅक्टर ऑन करणार. का? कारण तुमचं रेफरन्स आहे 45 डिग्री, बरोबर. आणि ॲक्च्युअल किती आहे? 40 डिग्री. डिफरन्स किती आला? 5 डिग्रीचा. हा 5 डिग्रीचा डिफरन्स एरर सिग्नल इज given feedback to the heater, means with the help of this sensor which is given to the heater through contactor, and contactor will on. आणि कॉन्टॅक्टर ऑन होईल. कॉन्टॅक्टर ऑन झाला की तुमची हिटिंग वाढेल. हिटिंग वाढलं की तो आउटपुट झालं, ते आउटपुट सेन्स करेल कोण? सेन्सर. आणि परत सिग्नल देईल. सो दिस इज कॉल्ड क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. and this action taken by your sensor to switch on, that is called control action. And this technique, this whole process is called control process. Is it? समजला? तर there are different types of control system that you know. ओपन लूप कंट्रोल सिस्टम अँड क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. ओपन लूप म्हणजे काय? की लेट अस टेक द एक्झाम्पल. समजा मी मोटरचा कॉन्टॅक्टर ऑन केला. ऑन केल्यानंतर मी काही फीडबॅक घेतोय का? नाही. सो म्हणजे मोटरची स्पीड किती आहे काय चेक करतोय का? नाही, फक्त ऑन केली. सो दिस इज कॉल्ड ओपन लूप. पण जर या केसमध्ये समजा मी हीटर एक्झाम्पल घ्या, की तुमचं बकेट हीटर आहे. लेट अस टेक द सेम एक्झाम्पल, की बकेट हीटर आहे. बकेट हीटर तुम्ही ऑन केलं. मग बकेट हीटर ऑन केल्यानंतर त्या बकेटमधल्या पाण्याचं टेम्परेचर सेन्स करून आपण परत हीटरला देतोय का की एवढं सेट केलं? नाही. दॅट इज कॉल्ड ओपन लूप सिस्टम, की ज्याच्यामध्ये फीडबॅक नाही. दॅट इज कॉल्ड ओपन लूप. आणि ज्याच्यामध्ये फीडबॅक आहे की मी 45 डिग्री सेट करायचं आहे, माझं ॲक्च्युअल 40 डिग्री आहे, किंवा 50 डिग्री गेलं तर काय करणार? कॉन्टॅक्टर ऑफ होणार. आणि 40 डिग्री गेलं तर ऑन होणार. सो दिस इज कॉल्ड दी फीडबॅक. अँड दिस क्लोज लूप इज कॉल्ड क्लोज लूप फीडबॅक सिस्टम. आणि आता त्याच्यामध्ये ॲक्शन काय घेतली? की कंट्रोल ॲक्शन घेतली. इथे आपण काय घेतलं? की कंट्रोल ॲक्शन घेतली, म्हणजे कंट्रोल केलं आहे. इन ओपन लूप आपण काही ॲक्शन घेत नाही. ओपन लूपमध्ये आपण ऑन केलं, ऑन झालं. पण ज्या केसमध्ये आपण फीडबॅक सिस्टीममध्ये काय करतो आपण? की कंट्रोल ॲक्शन इज टेकन फ्रॉम बाय युअर कंट्रोलर. आता ह्या ठिकाणी दिस होल प्रोसेस इज कॉल्ड प्रोसेस कंट्रोल ॲक्शन, अँड दिस कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ ब्लॉक डायग्राम, and that is called process control block diagram. So there are different elements to represent this whole process. So let us take I am going to send you the notes for this whole unit, because this particular chapter is not in your Bhattacharya. This is the part of whole control system. आणि कंट्रोल सिस्टीम हा डिग्री सब्जेक्ट आहे. पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा फायनल इयरला जाल, इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयरला जाल, तेव्हा कंट्रोल सिस्टीम 1, 2, 3 these are the various content of your curriculum. So this is basic of this control system, this control action.
आता कुठल्या कुठल्या कंट्रोल ॲक्शन आहे, व्हॉट आर द व्हेरियस कंट्रोलर्स अवेलेबल. आता कंट्रोल ॲक्शन इज डिपेंड्स ऑन विच टाईप ऑफ कंट्रोलर. तुम्ही कशी कंट्रोल ॲक्शन घेतली टू कंट्रोल द सिस्टीम, दॅट इज कॉल्ड कंट्रोल ॲक्शन. मग तुमच्या सिस्टीममध्ये समजा तुम्ही या ठिकाणी आपण इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजे आपण टेम्परेचरला कन्वर्ट कशामध्ये केलं की ही थर्मोकपल थ्रू मिली होल्डमध्ये, ते मिली होल्ड दिलं तुमच्या ॲम्प्लिफायरला ॲम्प्लिफाय करून, कारण आपलं मिली होल्डवर तर कनेक्टर ऑन होणार नाही, मग त्या केसमध्ये आपल्याला त्याला ॲम्प्लिफाय करावं लागेल. सो दिस ॲम्प्लिफिकेशन इज डन इन द कंट्रोलर अँड दिस ॲम्प्लिफायर ॲक्च्युएटिंग एरर सिग्नल, म्हणजे किती डिफरन्स आहे, रेफरन्स किती आहे आणि डिफरन्स किती आहे. सो सी दिस फिगर विच इज गिवन, आय एम सेंडिंग यू दिस होल नोट्स टू यू. सो दिस इज द प्रोसेस कंट्रोल ॲक्शन ब्लॉक डायग्राम. सी हिअर. आता या ब्लॉक डायग्राममध्ये काय बघा, दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ युअर चॅप्टर, दिस चॅप्टर युनिट नंबर 5 प्रोसेस कंट्रोल ॲक्शन. सो याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात, एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ ब्लॉक डायग्राम प्रोसेस कंट्रोल ॲक्शन. ओके, सो I am going to explain you this process control action. So please concentrate on this page number 1 given. Most industrial controller use electricity or pressurized fluid such as oil or air as a power source. म्हणजे फॉर एक्झाम्पल की बघा टेम्परेचर कंट्रोल सिस्टीममध्ये आपण काय केलं, टेम्परेचरला कन्वर्ट केलं थर्माकोपल थ्रू मिली होल्ड, म्हणजे ते मिली होल्ड मग तुमच्या एरर सिग्नल इज जनरेटेड विच इज कम्पेअर विथ द रेफरन्स. म्हणजे समजा एक्झाम्पल घ्या की मला 45 डिग्री सेट करायचं आहे, मग 45 एक्झाम्पल घ्या 50 डिग्री घ्या, म्हणजे आपल्याला लक्षात येईल कॅल्क्युलेशन. मग 50 डिग्री सेट करायचं आहे तर 50 डिग्री इज इक्वल टू 50 डिग्री टेम्परेचर इज इक्वल टू 50 मिली होल्ड, म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू 1 होल्ड. तर थर्माकोपल काय करतो, थर्माकोपल कन्वर्ट करतो त्या टेम्परेचरला मिली होल्डमध्ये, इज इट. आणि मग 1 मिली होल्ड इज इक्वल टू 1 डिग्री, म्हणजे 50 मिली होल्ड इज इक्वल टू 50 डिग्री. मग जर मला 50 डिग्री सेट करायचं आहे तर माझ्या टेम्परेचर कंट्रोलरमध्ये मला 50 डिग्री दिसेल, पण ॲक्च्युअल ते सेट होताना काय होईल 50 मिली होल्ड. आणि मग समजा माझा टेम्परेचर आलं त्या रूमचं 45 डिग्री, तर थर्माकोपल माझं जनरेट किती करणार 45 मिली होल्ड, म्हणजे 5 मिली होल्डचा जो एरर आहे, माझा रेफरन्स किती आहे 50 आणि माझं फीडबॅक किती गेला 5 मिली होल्डचा, म्हणजे डिफरन्स किती झाला, डिफरन्स इज व्हॉट की किती आहे 50, डिफरन्स किती आहे 5. ओके, 5चा डिफरन्स आहे, तितकंच 5 मिली होल्डचंच आउटपुट ॲम्प्लिफाय होऊन तुमच्या कंट्रोलरला जाईल आणि तुमचं कंट्रोलर काय करणार, त्या सिग्नलला ॲम्प्लिफाय करून तुमच्या हीटरला ऑन करणार आणि परत फीडबॅक कंटिन्युअस घेत राहणार. आणि व्हेन रेफरन्स इनपुट इज इक्वल टू द फीडबॅक, ते दोन्ही जेव्हा एरर 0 होतील, म्हणजे इनपुट आणि तुमचा फीडबॅक याचा एरर जेव्हा 0 होईल तेव्हा तुमची सिस्टीम स्टॉप होईल आणि तुमचं टेम्परेचर अचीव झालं. सो दिस होल सिस्टीम इज कॉल्ड दी प्रोसेस कंट्रोल सिस्टीम विच इज एक्सप्लेन हिअर. बघा या ठिकाणी आता इथे मी काय वापरलं आहे, फीडबॅक म्हणून एक्झाम्पल टेम्परेचर कंट्रोलमध्ये मिली होल्ड म्हणजे इलेक्ट्रिसिटी झालं. सो इलेक्ट्रिक कंट्रोल. आता समजा कॉम्प्रेसर आहे, मग कॉम्प्रेसरमध्ये आपण काय करतो, एअर प्रेशर कंट्रोल करतो. किती, समजा 5 kg/cm², एवढं प्रेशर मला मेंटेन करायचं आहे. मग प्रेशर मेंटेन करणं म्हणजे मला माझं सिग्नल कशामध्ये असेल, प्रेशरमध्ये असेल. सो ज्या केसमध्ये आपण एअर ॲज अ प्रेशर सोर्स म्हणून वापरतोय, दॅट टाईप ऑफ सिस्टीम इज कॉल्ड न्यूमॅटिक सिस्टीम. आणि जिथे आपण hydraulic pressure वापरतो, फॉर एक्झाम्पल इन युअर JCB there is hydraulic pressure. So that type of system in which hydraulic oil is used, fluid is used to control the action, to control the system, that is called hydraulic control system. So hydraulic control, pneumatic control and electric control. So these are the different types of controllers available. So कंट्रोल ॲक्शन कुठल्या कुठल्या आहेत दॅट वी विल सी लॅटर ऑन, की हे ॲक्शन आता ही ॲक्शन कोणती आहे दॅट वी विल सी लॅटर ऑन, की कुठल्या टाईपची ॲक्शन आहे, कोणती ॲक्शन तुम्ही घ्यायची, सो दॅट अकॉर्डिंग टू दॅट ॲक्शन यू विल कंट्रोल दी युअर पर्टिक्युलर सिस्टीम. सो याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारतात की एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ ब्लॉक डायग्राम दी प्रोसेस कंट्रोल ॲक्शन और प्रोसेस कंट्रोल ॲक्शन ब्लॉक डायग्राम. with the help of this process control action block diagram explain the control action. So you should be able to explain. बघा, so figure shows the block diagram of an industrial control system which consists of an automatic controller. बघा मी या ठिकाणी बघा पेज नंबर फर्स्ट पेजवर हे ॲम्प्लिफायर, एरर डिटेक्टर, हा समेशनचा जो सिम्बॉल आहे म्हणजे हा सर्कल आणि त्याला क्रॉस करून प्लस मायनस म्हणजे काय एरर म्हणजे रेफरन्स इनपुट किती आणि तुमचं फीडबॅक किती याचा एरर जनरेट होईल इथे आणि मग तो ॲम्प्लिफायरला जाईल की तुम्ही किती इनपुट दिलं होतं, किती येतं आहे आउटपुट, बरोबर आहे. म्हणजे इथं समजा रेफरन्स इनपुट आपण सेट केलं 50 मिली व्होल्ट आणि तुमचं टेम्परेचर जर 45 असेल तर 45 मिली व्होल्ट जनरेट होतील. म्हणजे 50 आणि 45 म्हणजे डिफरन्स किती आला 5 मिली व्होल्टचा. तो 5 मिली व्होल्ट आपण काय करणार, या कंट्रोलर काय करणार, त्या 5 मिली व्होल्टला ॲम्प्लिफाय करणार. सो दिस इज द एरर डिटेक्टर, ॲम्प्लिफायर अँड दिस ॲक्च्युएटिंग सिग्नल, दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ युअर कंट्रोलर.
ओके. an actuator, so this system is consist of automatic controller ॲक्च्युएटर. आता ॲक्च्युएटर म्हणजे काय? ॲक्च्युएटर म्हणजे या ठिकाणी तुमचं हीटर झालं की जो ॲक्शन घेतो, ॲक्च्युएट होतो, म्हणजे हीट टेम्परेचर आपल्याला वाढवायचं आहे. म्हणजे ॲक्च्युएटर काय करणार, म्हणजे आपलं हे कंट्रोलर काय करणार, ॲक्च्युएटरला सिग्नल देणार, ॲक्च्युएटर ऑन होणार, म्हणजे हीटर ऑन झालं. आणि प्लांट म्हणजे काय? प्लांट म्हणजे ज्या पर्टिक्युलर प्रोसेसचं आपल्याला टेम्परेचर कंट्रोल करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल रूम, त्याला तुमचं प्लांट इज इट, ओव्हन तुमचा प्लांट. आणि सेन्सर म्हणजे आउटपुट चेक करण्यासाठी आपण काय, मग जे काय आउटपुट असेल ते काय असेल ते आपल्याला सेन्स करायचं आहे, सेन्सर. सो दिस होल प्रोसेस, सो दिस इज कॉल्ड द ब्लॉक डायग्राम रिप्रेझेंटेशन ऑफ द प्रोसेस कंट्रोल ॲक्शन. So this is the block diagram in which reference input is given to this error detector, then amplifier. So this is called automatic controller, then actuator, and plant, and output is taken here as a feedback through sensor and given to the this comparator or error detector, which compare the input and output, किती difference आहे बघणार, and according to that your actual output is actuator is on. So the control, see next page, the controller detects the actuating error signal, which is usually at very low power level and amplify it to sufficient high level. कारण आपल्याला मिलीव्होल्ट मिळणार आहे, मग ते मिलीव्होल्ट आपण काय करणार, एम्प्लिफाय करणार. द आउटपुट ऑफ ऑटोमॅटिक कंट्रोलर इज फेड टू ॲक्च्युएटर सच ॲज मोटर, हायड्रोलिक वॉल, और जे काय असेल तुमचं हीटर एक्सेट्रा. इथे आम्ही दाखवलं, इथे आपण काय म्हटलं आहे एक्झाम्पलमध्ये, आपण हीटर म्हटलं आहे, तिथे मोटरच्या ऐवजी काय हीटर असणार. द ॲक्च्युएटर इज अ पॉवर डिवाइस. ॲक्च्युएटर काय, पॉवर डिवाइस म्हणजे हीटर आहे तुमचं. दॅट प्रोव्हाइड्स इनपुट टू प्लांट. म्हणजे प्लांट म्हणजे काय, तुमची सिस्टीम, रूम, त्याचं प्लांट इनपुट म्हणजे काय, हीटर ऑन झालं, ॲक्च्युएटर ऑन झालं. आणि प्लांट म्हणजे काय, तुमची या ठिकाणी रूम, तर रूमचं टेम्परेचर वाढवायचं आहे. अकॉर्डिंग टू द कंट्रोल सिग्नल, सो दॅट द आउटपुट सिग्नल विल अप्रोचेस द रेफरन्स इनपुट सिग्नल. म्हणजे ॲक्च्युएटर काय करणार, हीटर ऑन झालं की तुमचं रूमचं टेम्परेचर वाढणार, म्हणजे, आणि सो दॅट युअर आउटपुट विल बी इज इक्वल टू रेफरन्स इनपुट. जसं तुमचं आउटपुट म्हणजे काय, या ठिकाणी टेम्परेचर, जसं तुमचं टेम्परेचर 50 डिग्री येईल, तुमच्या सेन्सरला 50 मिलीव्होल्ट मिळेल, आणि तुमचा रेफरन्स इनपुट 50 मिलीव्होल्ट आहे, 50 एरर झिरो, सो हीटर विल स्टॉप. सो दिस इज द प्रोसेस. ओके. सो as soon as the output signal will approaches the reference input signal, the heater will stop. The sensor or measuring element is device that convert output variable into another suitable variable such as voltage or pressure. म्हणजे तेच मी सांगितलं तुम्हाला की ते काय करणार, त्या टेम्परेचरला आपण कन्वर्ट केलं. That can be used to compare the output to the reference input signal, and this element is in the feedback path of the closed loop system. And the set point of the controller is converted into reference input. म्हणजे रेफरन्स इनपुट विथ द सेम युनिट ॲज द फीडबॅक. म्हणजे काय माहिती आहे का, की तुम्ही 50 डिग्री सेट करायचं आहे, पण आपल्याला रेफरन्स काय मिळतोय, फीडबॅक काय मिळतोय, मिलीव्होल्ट. आणि आपण सेट करताना तुम्हाला दिसत असेल डायवर 50 डिग्री, पण ॲक्च्युअल सेट करताना काय होतं, 50 मिलीव्होल्ट. सो म्हणजे तुम्हाला जे सेट करायचं आहे रेफरन्स इनपुट, हे रेफरन्स इनपुट हे मिलीव्होल्टमध्ये सेट होतं. कारण काय की तुमचा फीडबॅक पण हा दोन्ही कसे पाहिजे, सेम युनिटमध्ये पाहिजे कम्पेअर करताना. म्हणजे डिग्री सेंटीग्रेडला आपण मिलीव्होल्टमध्ये कम्पेअर करू शकतो का, नाही. म्हणजे जर तुम्ही 50 डिग्री सेट केलं तर ते 50 मिलीव्होल्ट सेट झालं, आणि फीडबॅक पण त्यांना 45 डिग्री असेल तर ते 45 मिलीव्होल्ट येतील. मिलीव्होल्ट कम्पेअर होईल, आणि 50 आणि 45 डिफरन्स 5 व्होल्ट झाला. 5 मिलीव्होल्टचा डिफरन्स तो एम्प्लिफाय होईल, आणि तुमचं हीटर ऑन होईल, आणि जोपर्यंत 50-50 येणार नाही, युअर सिस्टम विल वर्क. सो दिस होल प्रोसेस इज कॉल्ड process of control action. Okay, समजला. So this is about the process control action block diagram and with brief functioning of each description. So this is about, so if question is asked, explain with the help of block diagram process control action, so you should be able to explain this process control action. तर ह्या नोट्स मी तुम्हाला पाठवतोय. या नोट्स तुम्ही ॲट द सेम टाइम मी तुम्हाला एक लिंक पण देतो. त्या लिंकमध्ये पण ही प्रोसेस कंट्रोल वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केली आहे, की प्लांट म्हणजे काय, एरर डिटेक्टर म्हणजे काय, सेन्सर म्हणजे काय, दिलेलं आहे. जस्ट गो थ्रू दिस. Otherwise you can write this all that also. So this is about the first part, that is process control action block diagram with very brief functioning. Okay, so in the next lecture we will discuss different types of controllers or different types of controllers available for industrial control to take the control action. आता ही जी कंट्रोल ॲक्शन आहे, जी मी तुम्हाला सांगतोय की मला टेम्परेचर कंट्रोल करायचं आहे किंवा, तर ही कंट्रोल करण्याच्या काही टेक्निक्स आहेत. ही कशी कंट्रोल, कोणत्या पद्धतीने कंट्रोल करायची, की जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्विच ऑन केला, बकेट तुमची टेम्परेचर वाढतं आहे, पाण्याचं वॉटर बकेटचं टेम्परेचर वाढतं आहे, पण ती कोणती सिस्टीम झाली, आणि ती जरी ऑन ऑफ, तर ऑन ऑफ म्हणजे काय, प्रोपोर्शनल काय, इंटिग्रल काय, डेरिव्हेटिव्ह काय, कुठल्या टाईपचे कंट्रोल सिस्टीम आपण वापरतो,
So that we will see one by one. So that is the classification of different types of control action in case of the industrial control system that we will see in the subsequent lectures. Okay.